एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100. स्वतःला टेस्ट करत रहा. शरद पवार आज मार्कडवाडी दौऱ्यावर सकाळी 10 वाजता ग्रामस्थांशी संवाद साधणार. पवारांच्या दौऱ्यात ईव्हीएम विरोधातील लॉग मार्चची तारीख निश्चित होण्याची शक्यता. राहुल गांधींच्या नेतृत्वात मार्कडवाडीतून लॉंग मार्च निघणार. ईव्हीएम विरोधात निवडणूक आयोगाने दखल न घेतल्यास सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करणार. उत्तम जानकरांचा इशारा. अजित पवार गटाला 58 लाख मतं मिळून 41 उमेदवार जिंकून आले, तर आम्हाला 72 लाख मतं मिळून 10 उमेदवार जिंकले. मतांच्या आकडेवारीवरून शरद पवारांकडून संशय व्यक्त. शरद पवार ज्येष्ठ नेते, जनतेची दिशाभूल करू नका. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल. ट्विट करत मुख्यमंत्री फडणवीसांनी डिवचलं. मार्कडवाडी गावात मुख्यमंत्री फडणवीस आणि राम सातपुतेंचे बॅनर झळकले. शरद पवारांच्या दौऱ्याआधीच मार्कडवाडीत बॅनरबाजी. सरकारकडून मार्कडवाडीत लोकशाहीचा खून करण्याचं काम. महाराष्ट्राच्या जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम. नाना पटोलेंची प्रतिक्रिया. लोकांची बॅलेट पेपरवर निवडणुकीची मागणी असेल तर त्यात अडचण काय? सुप्रिया सुळेंचा सवाल. तर आधी खासदारकीचा राजीनामा द्यावा, मग बॅलेट पेपरवर निवडणुकीची मागणी करावी. प्रवीण दरेकरांचा पलटवार. विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकरांचं नाव जवळपास निश्चित. सूत्रांची माहिती. राहुल नार्वेकर उमेदवारी अर्ज भरण्याची शक्यता. मंत्रिमंडळ विस्तारात भाजप धक्कातंत्र वापरणार. जुन्या चेहऱ्यांना धक्का देत भाजप नव्या चेहऱ्यांना संधी देणार. सूत्रांची माहिती. विरोधी पक्षातल्या आमदारांनी आज शपथ घेतली नाही. विशेष अधिवेशनात ईव्हीएमच्या मुद्द्यावर विरोधी पक्षाचे आमदार काल आक्रमक. विरोधकांनी आमदारकीची शपथ न घेणं लोकशाहीसह जनतेचा अपमान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची टीका. मार्कडवाडीतील जनतेनं मॉकपोल दिला होता. बॅलेट पेपरवर मतदान होऊ न दिल्यानं निषेध. आदित्य ठाकरेंकडून स्पष्ट. ईव्हीएमला दोष देण्यात अर्थ नाही. लोकसभेला ईव्हीएम बरोबर होतं आणि आता ईव्हीएमवरच आरोप. अजित पवारांची विरोधकांवर टीका. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, एजेलिस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत रहा. निवडणूक आयोगानं बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याचं पत्र दिलं की राजीनामा देणार. नाना पटोलेंसह सुनील राऊत आणि उत्तम जानकरांचं आव्हान. शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर अजित पवार गटाच्या वाटेवर. गुलाबराव देवकरांनी सुनील तटकरेंची मुंबईत भेट घेतल्याची माहिती. जळगाव ग्रामीणमधून देवकरांचा पराभव. आरोप झाल्यानंतर मी अपील केलं आणि निकाल आला. संजय राऊत यांच्या टीकेनंतर अजितदारांचं उत्तर. मी दोषी भ्रष्टाचारी असतो तर कोणी माझ्यासोबत काम केलं असतं का? दादांचा सवाल. अजितदारांना 1000 कोटींची मालमत्ता परत दिली. इलिगेशन स्कॅम मधून क्लीन चिट दिली, त्यामुळे एक है तो सेफ है. म्हणजे अजितदादा, एकनाथजी और हम सब एक है तो सेफ है. भास्कर जाधवांची टीका. अजितदारांची बेनामी प्रॉपर्टी असल्याचं इन्कम टॅक्सनं म्हटलंय. ब्लॅकमेलिंग करून पक्षात घेतलं जातं. अजितदादा यांचंच उदाहरण. दमानी यांची टीका. निर्दोष सुटल्यानंतर अजितदारांवर कोणी बोलू नये. कोर्टाच्या निकालावर राजकारण करणं संविधानिक भूमिकेविरोधात. अजितदारांची जप्त प्रॉपर्टी मुक्त झाल्यावर गुणरत्न सदावर्तेंचं वक्तव्य. फडणवीस आणि माझ्यात व्यक्तिगत द्वेष नाही. फडणवीसांसोबत तात्विक मतभेद येणाऱ्या काळात मिटतील. एकनाथ खडसेंची प्रतिक्रिया. केवळ हिंदुत्वाचा मुद्दा असल्यास आम्ही मवियात राहणार नाही. अबू आझमींचा इशारा. बाबरी पतनासंदर्भात मिलिंद नार्वेकरांनी केलेल्या ट्विटवर भूमिका स्पष्ट करण्याची मागणी. समाजवादी पक्ष मवियातून बाहेर पडणार. मवियात विधानसभा निवडणुकीत समन्वय नव्हता. तिकीट वाटपात रस्सीखेच करत राहिल्यामुळे मवियाचा पराभव. अबू आझमींचा आरोप. समाजवादी पार्टी सत्ताधाऱ्यांच्या बाजूने झुकलेली दिसते. 31 वर्षानंतर समाजवादी पक्षाला शिवसेनेची भूमिका कळाली का? भास्कर जाधवांचा सवाल. उद्धव ठाकरेंचा पक्ष कोकणातून साफ झाला. 40 वर्ष कोकणाला मूर्ख बनवणाऱ्यांना जनतेनं जागा दाखवली. कुडाळचे शिंदे गटाचे आमदार निलेश राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल. राज ठाकरे भाजपच्या हातातील खेळणं. ते कसाही राज ठाकरेंचा वापर करतात. मनसेसोबत लढण्याच्या फडणवीसांच्या वक्तव्यानंतर संजय राऊतांचा निशाणा. राज ठाकरेंसोबत जाण्याचा फडणवीसांचा नेते म्हणून घेतलेला निर्णय. याबाबतचा शिंदे आणि फडणवीस चर्चा करतील. उदय सामंत यांची प्रतिक्रिया. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी गोविंदाची भेट घेतली. दोघांमध्ये राजकारण आणि चित्रपटावर तासभर संवाद. शिंदे गृहमंत्री व्हावे अशी मागणी होती. शिंदेंचे नेतृत्व हे दूरदृष्टीचं. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या मंत्रिपदाबाबत गोविंदाची प्रतिक्रिया.
दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, ॲजिलस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत राहा. खातेवाटपाचा वाद लवकरात लवकर मिटवावा, 2 पाऊल मागे घेण्याची तयारी ठेवली पाहिजे, तर आरपीआय पक्षाला एक मंत्रिपद मिळेल. रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. छत्रपती संभाजीनगर शहरात देवेंद्र फडणवीस यांचे आगळेवेगळे बॅनर. देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करत त्याची जात, गोत्र, धर्म फक्त महाराष्ट्र असा आशय असलेले बॅनर लावण्यात आले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील घरासमोर कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी. बदलेगा पद लेकिन वही रहेगा कद, लोकांचा लोकनाथ एकनाथ बॅनरवर आशय. एकनाथ शिंदेंच्या उशिरा येण्यावरून अजित पवारांचे मिश्किल टोले. एकनाथ शिंदे नेहमीसारखंच उशीर करणार म्हणत टोलेबाजी. पहिल्याच दिवशी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये स्नेहभेट. आदित्य ठाकरे आणि फडणवीसांची भेट. मुनगंटीवार आणि सुनील प्रभूंचीही चर्चा, तर आव्हाड आणि शिरसाट यांनी माध्यमांसमोर हात उंचावले. शपथविधी सोहळ्यात चोरट्यांची हातसफाई. 12 लाखांच्या ऐवजाची चोरी. 13 जणांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल. सोन्याचे दागिने, फोन आणि पाकिटांची चोरी झाल्याच्या तक्रारी. नवी मुंबईतील खारघरमध्ये माजी भाजप नगरसेवकांचं काम बंद आंदोलन. मोरबे धरणापासून नवी मुंबईपर्यंतच्या नव्या जलवाहिनीला विरोध. खारघरसाठी 15 MLD पाणी राखीव ठेवण्याची मागणी. मुंबईत राजकीय पक्षांनी लावलेले बॅनर, पोस्टर हटवण्याचं काम हाती. 24 वॉर्डमध्ये जवळपास 1900 पेक्षा जास्त झेंडे, बॅनर आणि पोस्टर हटवले. वसई विरार महापालिकेची 12वी राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धा मोठ्या उत्साहात संपन्न. मॅरेथॉनमध्ये साक्षी मलिक 15,000हून अधिक धावपटूंना हिरवा झेंडा दाखवला. दहिसर ते मीरा रोड मेट्रो 9च्या कामादरम्यान सिमेंट मिक्सर ऑपरेटरचा मृत्यू. कंत्राटदाराला 30 लाख आणि सल्लागार कंपनीला 10 लाखांचा दंड. अपघात घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन. मध्य रेल्वेवर आज मेगा ब्लॉक. माटुंगा ते मुलुंड दरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर. जलद लोकल माटुंगा मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावरून वळवणार. उत्तरेकडून वाहणाऱ्या वाऱ्यामुळे मुंबईत पुन्हा एकदा थंडी वाढणार. आठवडाभर गायब असलेली थंडी आता कमबॅक करणार. चंपाषष्ठीला आवक वाढल्यानं वांगी, कांदापात, मेथी स्वस्त. वांग्याच्या दरात मोठी घट. वांग्याला प्रतवारीनुसार 10 ते 15 रुपये दर. मुंबई विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या PhD प्रवेशपूर्व परीक्षेचा निकाल जाहीर. परीक्षेत 2008 विद्यार्थी उत्तीर्ण तर 47% अनुत्तीर्ण. दुसऱ्या टप्प्यात पॉट टॅक्सीची शिव रेल्वे स्थानकापर्यंत धाव. वांद्रे ते कुर्ला दरम्यान 16 स्थानकांचा समावेश. MMRDA कडून 2027 पर्यंत काम पूर्ण करण्याचं नियोजन. मुंबईकरांना मुबलक पाण्याची प्रतीक्षा कायम. सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा प्रकल्पातील दुसऱ्या टप्प्याचं काम संथगतीनं. प्रकल्प पूर्ण होण्यासाठी आणखी 6 महिन्यांचा कालावधी लागणार. पुण्यात नो पार्किंगमध्ये वाहन लावल्यास आता दंड आणि टोईंगचा भुर्दंड. वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाकडून कारवाईचा बडगा. पिंपरीत बेकायदा होर्डिंग आणि फलक लावणाऱ्या 2 जणांवर गुन्हे दाखल. 5 व्यावसायिक आणि नागरिकांकडून 46,500 रुपयांचा दंड वसूल. पुणे रेल्वे स्थानक परिसरात बेकायदा टपऱ्यांमुळे दुर्गंधी. रेल्वे विभागाची महापालिकेकडे तक्रार. बदलापुरात क्षयरोगग्रस्तांना 5 वर्षांपासून मोफत रेशन. भाजपचे माजी नगरसेवक किरण भोईर यांचा उपक्रम. प्रत्येक रुग्णाला 6 महिने दिलं जातं पोषण आहाराचं किट. आतापर्यंत 500 क्षयरोगग्रस्तांना भोईर यांची मदत. ठाण्यात वातावरण बदलाचा आरोग्यावर परिणाम. अंगदुखी, सर्दी, खोकला, ताप, घसादुखीमुळे नागरिक त्रस्त. दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ. अंबरनाथमध्ये अज्ञात समाजकंटकांनी सार्वजनिक शौचालयाचे दरवाजे तोडले. स्थानिकांची मोठी गैरसोय. कारवाई करण्याची मागणी. जळगावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सामाजिक कार्यकर्ते संजय वराडेंचं उपोषण. इच्छादेवी परिसरात 7 जणांच्या मृत्यूप्रकरणी कारवाईची मागणी. धुळ्यात ईव्हीएम विरोधामध्ये ठाकरे गट आक्रमक. सोमवारी शहरातून ईव्हीएम विरोधात मशाल मोर्चा निघणार. अहिल्यानगरमध्ये कांद्याला उच्चांकी भाव. लाल कांद्याची 5,100 रुपये क्विंटलनं विक्री. शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण. नंदुरबार जिल्ह्यातील 4,16,000 कुटुंबियांची अद्यापही ई-केवायसी नाही. दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना ई-केवायसी बंधनकारक. अन्यथा आनंदाचा शिधा आणि धान्याच्या योजना बंद होणार. बीड जिल्ह्यात थंडी वाढली. ढगाळ वातावरणामुळे भाजीपाल्यावर रोगांचा प्रादुर्भाव. भाजीपाला दरात मोठी वाढ. भाजीपाल्याचे दर वाढल्यानं बाजारपेठेत शुकशुकाट. नांदेडमध्ये हरभऱ्याच्या भाजीला 80 ते 100 रुपये भाव. बाजारात हरभऱ्याच्या भाजीची मागणी वाढली. वाशिममधल्या सततच्या हवामान बदलाचा हळद पिकाला फटका. हळद पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव. शेतकरी संकटात. हळदीच्या उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता.
जालन्यात अवकाळी पावसाची हजेरी. रिमझिम पावसाचा द्राक्ष बागायतदारांना फटका. तहसीलदारांकडून द्राक्ष बागांची पाहणी. वाशिमच्या मालेगावातील पांगरा नदीत वन्य प्राण्यांकडून शेतपिकांचं नुकसान. वन्य प्राण्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी. अन्यथा ठिय्या आंदोलन करू, शेतकऱ्यांचा प्रशासनाला इशारा. धुळे जिल्ह्यात आतापर्यंत 79.88% क्षेत्रात रब्बीच्या पेरण्या पूर्ण. हरभऱ्याला सर्वाधिक पसंती. समाधानकारक पावसामुळे लागवड क्षेत्र वाढण्याचा अंदाज. गोंदियातील 16,000 शेतकऱ्यांचं 128 कोटी रुपयांचे चुकारे थकले. तात्काळ चुकारे खात्यात जमा करण्याची शेतकऱ्यांची मागणी. जालना जिल्ह्यात मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत. अवकाळी रिमझिम पावसामुळे आंबिया बहाराचं नुकसान. धुळ्यात चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलीस तरुणांची मदत घेणार. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून ठोस उपाययोजना. धुळे जिल्ह्यातील कुंभार समाज बांधवांना मातीपासून विविध आकर्षक वस्तू बनवण्याचं प्रशिक्षण. जिल्हा खादी ग्रामोद्योग आणि भारत सरकार यांचा स्तुत्य उपक्रम. वाशिम नगरपालिकेने 9 कोटी रुपये खर्च करूनही तारांगण आणि टेम्पल गार्डन बंद. टेम्पल गार्डन सुरू करण्याची स्थानिकांची मागणी. कराड शेती उत्पन्न बाजार समितीकडून स्वर्गीय यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाचं आयोजन. कृषी प्रदर्शनाचं शेतकऱ्यांच्या हस्ते उद्घाटन. प्रदर्शनात शेतीविषयक माहिती देणारे 400 स्टॉल. 4थी पर्यंतचे वर्ग सकाळी 9 नंतर भरवण्याचं शिक्षण विभागाचे शाळा प्रशासनाला आदेश. वर्ग भरवल्यास थेट कारवाई करणार असल्याचा इशारा. माढा तालुक्यातील विद्यार्थ्यांना 6 महिन्यांपासून दुसरा गणवेश मिळेना. मध्यान्ह भोजनाच्या योजनेची बिलही रखडली. शिक्षकांवर उधारी आणि उसनमारीने किराणाची बिलं देण्याची वेळ. नांदेड महापालिकेच्या वतीनं शहरात टीबी मुक्त भारत अभियान राबवलं जाणार. आरोग्य कर्मचाऱ्यांकडून घरोघरी भेट देऊन टीबी रुग्ण शोधले जाणार. अमरावती जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे ताप, सर्दी आणि खोकल्याच्या रुग्णांमध्ये वाढ. सरकारी रुग्णालयांसह खासगी रुग्णालयांमध्ये गर्दी. नागपुरात 1 जानेवारी 2024 ते 5 डिसेंबर 2024 दरम्यान क्षयरोगाचे तब्बल 6,662 रुग्ण आढळले. तर महापालिकेकडून आजपासून 100 दिवसीय क्षयरोग शोध मोहिमेचा शुभारंभ. बीडच्या अंबाजोगाईमधील शासकीय स्वराती रुग्णालयात बनावट औषधांचा पुरवठा. सुरत आणि ठाण्यातील 4 जणांवर गुन्हा दाखल. कोल्हापूरच्या इचलकरंजीतील इंदिरा गांधी रुग्णालयातील अतिदक्षता विभागातील एसी बंद. रुग्णांचे हाल. रुग्णांना दुसऱ्या वॉर्डमध्ये शिफ्टिंग केलं. जळगाव महापालिकेच्या जुनी पाईपलाईन चोरी प्रकरणी 3 वेगवेगळे गुन्हे दाखल. 7 जणांविरोधात 3 वेगवेगळे गुन्हे दाखल. एजेलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय महाफास्ट न्यूज 100. स्वतःला टेस्ट करत रहा.